संस्कारांची ही दुनिया, ज्ञानाची नवी किमया. चला शिकूया, चला ऐकूया गोष्टी सांगते प्रियताई. हो गोष्टी सांगते प्रियताई, हो गोष्टी सांगते प्रियताई. नमस्कार बालमित्रांनो, मी तुमची प्रिया सनी म्युझिक स्टुडिओ सादर करत आहे श्री सुदाम साळुंखे सर लिखित संस्कारक्षम गोष्टींच्या मालिकेतील एक अतिशय आधुनिक आणि विनोदी गोष्ट, चतुर कावळा आणि 5G कोल्हा. चला तर मग ऐकूया ही मजेशीर गोष्ट. एका घनदाट जंगलात एका मोठ्या झाडाच्या फांदीवर आपला कावळे भाऊ अगदी ऐटीत बसला होता. आणि त्याच्या चोचीत काय होते माहितीये का? गरम गरम खमंग आणि चमचमीत वडापाव. तेवढ्यात झाडाखालून एक चतुर कोल्हा निघाला. वडापावचा तो खमंग वास कोल्ह्याच्या नाकात गेला आणि त्याच्या तोंडाला तात्काळ पाणी सुटले. कोल्हा मनात म्हणाला, बस आज तर या गरमागरम वडापाववर मस्त ताव मारायचाच. अरे वा, कावळे भाऊ, नमस्कार नमस्कार. काय ते तुमचे काळे भोर चमकदार पंख आणि काय तो राजबिंडा चेहरा. अहो, मी तर ऐकले की तुमच्या मंजूळ आवाजापुढे मुंबईचे मोठे मोठे सिंगर्स पण फिके आहेत. प्लीज प्लीज माझ्यासाठी तुमच्या गोड आवाजात एक छानसे गाणे म्हणा ना कावळे भाऊ. पण हा आजच्या डिजिटल युगातला कावळा होता. जुन्या गोष्टी वाचून तो आधीच खूप हुशार झाला होता. कावळ्यानं अजिबात वेळ न घालवता चोचीतला वडापाव पटकन आपल्या पायात घट्ट पकडला आणि कोल्ह्याकडे बघून मोठ्यानं ओरडला, काव का का. काय कोल्हे दादा, अजूनही ती इसाप नीतीच्या काळातली जुनी आयडिया वापरताय. मी गाणे म्हणताना माझी चोच उघडणार आणि वडापाव खाली पडणार. अहो, यूट्यूबवर चतुर कावळ्याची गोष्ट मी पण पाहिलीये. जरा अपडेट व्हा कोल्हे भाऊ, अपडेट व्हा. हा जमाना 5Gचा आहे. अरेच्चा, कावळे भाऊ, तुम्ही तर थेट 5G स्पीडने विचार करताय की हो. माझी जुनी युक्ती तर इथे सपक्षेल फ्लॉप झाली की. बरं, आता चोरी पकडलीच गेलीये तर आपण एक नवीन डील करूया. वडापावचा वास फारच भारी आहे. आपण अर्धा अर्धा वडापाव वाटून घेऊया का? प्लीज प्लीज. कावळ्याला कोल्ह्याचा हा प्रामाणिकपणा आणि हजरजबाबीपणा खूप आवडला. त्यानं मोठ्या मनानं वडापावचे 2 तुकडे केले आणि 1 तुकडा खाली टाकला. दोघांनी एकत्र मिळून वडापाववर मस्त ताव मारला आणि जंगलात एकत्र पार्टी करू लागले. तर बालमित्रांनो, आधुनिक काळातील कावळ्याची आवडली गोष्ट ना? तात्पर्य काय? काळ बदलला आहे. आता कोल्हा सुद्धा शहाणा झाला आहे आणि कावळा सुद्धा चतुर झाला आहे. म्हणूनच म्हणतात, वेळेसोबत स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन उपदेशपर गोष्टीसह. धन्यवाद.